आणि महत्त्वाची बातमी, जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। जागा वाटपावरती उद्या दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। महाराष्ट्र आणि मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी उद्या दिल्लीमध्ये बोलावले। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर एकमत होऊन शिक्कामोर्तब होणार का, याबद्दल मात्र कमालीची उत्सुकता आहे। महत्त्वाचे सर्व नेते या बैठकीसाठी उद्या दिल्लीमध्ये जाणार आहेत। मात्र उद्या या सगळ्या संदर्भात काही शिक्कामोर्तब होतं का, जागा वाटपासंदर्भातला काही फॉर्म्युला निश्चित होतो का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत हे आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या एमबीएच्या जागा वाटपावर आज माफ करा उद्या दिल्लीत तोडगा निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज शिर्डीहून दुपारी दिल्लीसाठी निघणार आहेत। सायंकाळी ते दिल्लीत दाखल होतील आणि महाराष्ट्र आणि मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनाही त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी उद्या दिल्लीत बोलवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि एक बैठक होईल ज्यात काँग्रेस आणि युबीटी पक्षाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर संवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याआधी आपण बघितलं तर शिवसेना युबीटी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या 23 लोकसभा जागा लढवण्यावर आपण ठाम असल्याचं मत व्यक्त केलं होतं। पक्ष ठाम आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून 27 लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यात आला होता। त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींना तशी लोकसभा मतदारसंघाची नावं यादी देण्यात आली होती। तर हा जो वाद आहे हा दिल्लीमध्ये सुटणार का आणि काँग्रेस आणि शिवसेना युबीटीमध्ये जागा वाटपावर एकमतानं तोडगा निघणार का? कारण याआधी आपण बघितलं तर साधारण 10 दिवसांपूर्वी एनसीपीचे नेते मातोश्रीवर आले होते आणि उद्धव ठाकरेंशी त्यांनी जागा वाटपावर चर्चा केली। एनसीपी आणि शिवसेना युबीटीमध्ये जागा वाटपावर तितकंसं फाईन ट्युनिंग दिसतंय, मात्र काँग्रेस आणि शिवसेना युबीटीमध्ये तितकं दिसत नाही। तसंच वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबतीत नेमकं काय करायचं, कारण त्यांच्याकडून जो जागांचा दावा येतोय किती जागा द्यायच्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सहभागाबद्दल काय करायचं, असे अनेक मुद्देही या बैठकीत चर्चेला असतील। उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का, या बाबतीतली अजून स्पष्टता होऊ शकली नाही। उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत या लेवलवर ही बैठक होते का, त्या बाबतीत स्पष्टता नाही। पण संजय राऊत आज सायंकाळी दिल्लीत दाखल होत आहेत। उद्या काँग्रेसच्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आल्याची माहिती मिळते आणि केसी वेणुगोपाल, संजय राऊत, महाराष्ट्रातले नेते असं बसून या बैठकीत काही तोडगा निघणार का, या बाबतीत ही उत्सुकता असेल। उद्याच स्पष्टता होऊ शकेल की नेमकं बैठकीत कोण कोण उपस्थित राहत आहे आणि जागा वाटपावर एनडीए मध्ये एकमत होऊन तोडगा निघतोय का, उद्या दिल्लीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होतंय का। कारण 14 जानेवारीपासून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते आणि तिथे पक्षाचे नेते त्या यात्रेमध्ये बिझी असतील। दिल्लीत काँग्रेस त्यांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांना एकत्र घेऊन जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते। आज दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होते, त्यामुळे प्रत्येक राज्याचा तोडगा काढण्यावर आता काँग्रेसचा भर दिसतोय। लवकरच कळेल की इंडिया आघाडीत सगळं अलबेल आहे का जागा वाटपावरून, विशेषतः महाराष्ट्रात काही घडतंय का। खरं, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी दिनेश।